हॅलो एव्हरीवन, मी मीनाक्षी आणि याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता मी रेडी होतोय माहीच्या बर्थडेसाठी. आता मी पटकन रेडी झालो, पण बर्थडे गर्लला थोडासा वेळ लागणार होता, म्हणून आता मी, मम्मी आणि चिव थोडंसं पुढे चाललोय, कारण हॉल थोडासा दूर आहे आणि परत भाऊला येऊन बाकीच्यांना पिकअप करायचं होतं, म्हणून आम्ही पोहोचलोय गणेशपूर येथील ईश्वर पार्वती कल्चरल हॉलमध्ये. आणि आता अजून कोणीच आलं नाही, स्टार्टिंगला आम्हीच आलोय. तोपर्यंत तुम्हाला एक छोटीशी पार्टीच्या प्रिपरेशनची झलक मी देते. आणि हा दक्ष आहे, ह्याच्या फर्स्ट बर्थडेला ना मॅजिक शो होता, पण आज ना ऑर्केस्ट्रा एन्जॉय करायला भेटणार आहे आपल्याला. तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्राचे इथे आयोजन केलेलं आहे. जर तुमचं कुठलंही आवडीला गाणं असेल, मराठी किंवा कन्नड किंवा हिंदी कुठल्याही भाषेचं गाणं असेल, तर तुम्ही इथे येऊन सांगू शकता. म्हणून आमच्याकडे त्याचे ट्रॅक असेल तर आम्ही ते गाणं. ॲक्च्युली आमची बटरफ्लायची थीम आहे आणि आता त्याची मावशी केक असेंबल करणार आहे. 5 kgचा आहे ना, किती kg? 4 kg. लगभग सगळी तयारी झाली होती. ऑर्केस्ट्रावाली टीम ही रेडी होती, केकही असेंबल करून झाला होता आणि लगभग पाहुणेही यायला सुरुवात झाली होती. आणि आमची बड्डे गर्ल ही पोचली होती. थोडाफार तिचा फोटोशूट चालू होता आणि बाप्पांच्या सॉन्गपासून आम्ही सुरुवात केली. सात, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mama. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mama. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए,
आणि आता सगळ्या पाहुण्यांचं जेवण झालं होतं म्हणून आम्हीही जेवायला बसलो आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण होतं. व्हेजमध्ये ना काजू पनीर मसाला, चना मसाला आणि मसाले भात, चपाती, भाजी, कोशिंबीर आणि गुलाबजामुन होते. केक नॉनव्हेजमध्ये होतं मटन, मेथी, मलाई, मोर्ग असं काही होतं आणि चपाती, भाजी, पुलाव वगैरे हे होतं. आणि आता बऱ्याच वेळापासून आमची बर्थडे गर्ल इथे उभी होती, पण आता थोड्या वेळासाठी गायब झाली आहे कारण खूप थकली होती म्हणून ती जेवायला आली आहे. आणि आमच्या बर्थडे गर्ल आणि ऑर्केस्ट्रावाले काकांचं जेवण होईपर्यंत ना आमचे काही सिंगर जागे झाले आणि त्यांनाही आपला व्हॉइस चेक करायचा होता आणि प्रत्येकाने एक सॉन्ग ट्राय केलं. आता तुम्ही हसू नका कारण त्यांचा हा फर्स्ट ट्राय होता. एक नंबर तुझी कंबर ते चाल शेकी शेकी तुझी कंबर ते चाल शेकी शेकी. हा हे छान आहे. खूप वेळ झाला 11 वाजले आणि आता आम्ही पॅकिंग करतोय आणि खूप असं मस्त बड्डे झाला. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.